Welcome to day 7. We are halfway through. Today we'll be talking about something essential for every business, that is building strong relationships. तुमच्या ते कस्टमर बरोबर असू शकतात, एम्प्लॉई बरोबर असू शकतात, पार्टनर्स बरोबर असू शकतात. रिलेशनशिप आर द फाउंडेशन ऑफ ट्रस्ट अँड लॉयल्टी. थिंक अबाउट झॅपोज. हे उदाहरण मला खूप आवडतं. ऑनलाईन शू रिटेलर, they are not just known for shoes but for their exceptional customer service. एकदा त्यांनी त्यांच्या कस्टमरला त्यांच्या आवडीचे शूज जे त्यांच्या स्टोअरमध्ये नव्हते हे फाइंड आउट करण्यासाठी they went to another store, got the shoes from there and they gave it to the customer. Now this level of care turn the customer into lifelong advocates. Customer तुमच्या बरोबर लॉयल राहतात. They start promoting you in their circles. So relationship matters. Strong relationship म्हणजे काय? Listening more than you talk. Adding value without expecting immediate returns. See, आपण बिझनेस करतोय पण त्यामध्ये ट्रस्ट बिल्ड करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. अँड स्टेईंग कन्सिस्टंट अँड ऑथेंटिक इन युअर कम्युनिकेशन. जे कमिट केलंय, जे बोललंय ते तुम्हाला फुलफिल करायचं आहे अँड दॅट इज द की. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात एक्झाम्पल, आणि आपण आपल्या जे पास्ट क्लायंट आहे, भले आज आपल्याबरोबर ते काही डील करत नाही आहेत, बट जेव्हा तुमचं रिलेशन जे आहे ते ट्रान्झॅक्शनच्या पलीकडेचं असेल, सो दॅट विल ऑलवेज बी युजफुल फॉर ग्रोथ ऑफ युअर बिझनेस. त्यांना नाही तर त्यांच्या ओळखीतल्यांना जर कोणाला काही गरज असेल तर यू विल बी द फर्स्ट पर्सन होम दे विल थिंक ऑफ. येस ऑर नो? सो काय करायचं आपल्याला आता? रीच आउट टू वन कस्टमर ऑर अ पार्टनर ऑर अ टीम मेंबर just to catch with them. Check how they are doing, what they are doing. त्यांना तुम्ही जर काही व्हॅल्यू ऑफर करू शकलात, लाईक काही ॲडवाईस किंवा काही रिसोर्स, और जस्ट लिसन टू देअर जर्नी और स्टोरी. सो द असाइनमेंट इज पिक वन रिलेशनशिप टू स्ट्रेंथन टुडे. रीच आउट विथ नो अजेंडा. जस्ट गो देअर, मीट देम and connect with them and share what happened in the group. Relationship drives business forward. Nurture them and you will see loyalty, trust and growth. This is the secret. So once again, Sachin Kamath signing off. See you.